पॅशनेट होत आहे तर तुम्ही कंप्लीट तयारी करा. तयारीसाठी भोवाडे सरांचं मार्गदर्शन घ्या. स्वाती रोंगे ज्या राष्ट्रीय सचिव आहे त्यांचं मार्गदर्शन घ्या. याही व्यतिरिक्त तुम्हाला जर असं वाटत असेल अतुल सरांचं मार्गदर्शन घ्या, बिलकुल घ्या. मुंबईला जा, चांगले चांगले स्टुडिओ आहेत, तिथे टेक्निकली चांगलं शुद्ध ट्रेनिंग घ्या. त्यानंतर तुम्ही कलाकारीच्या क्षेत्रात घ्या. नुसतंच एक टाइमपास करतोय, एक रोल करतोय आणि समोर जातो आणि मला असं म्हणायला पाहिजे की मी एक खूप मोठा ॲक्टर आहे, तर ही भावना बिलकुल काढा. मला असं वाटते की त्या क्षेत्राशी आपण समरूप झालं पाहिजे. आपण जोपर्यंत समरूप होत नाही तोपर्यंत काही गोष्टी बनतच नाही ना. जसं आपण दूध आणतो, दूध नाही आणत, आपण कढी करायची असते तर आपण काय आणतो, दही आणि ताक आणतो आहे ना. त्याला व्यवस्थित फोडणी देतो, त्यानंतरच ती प्रॉपर कढी तयार होते. तसंच आपल्या जीवनाचं गणित आहे. मला असं वाटतं की एक कलाकार घडण्यासाठी त्याला जीवनभर समरस असलं पाहिजे आपल्या कलेविषयी. त्याच्यातून एक चांगलं रोपटं खडं होतं आणि त्या रोपट्यातून अनेक कलाकार तयार होते. तर मला खरंच आनंद होत आहे की आज सगळे आपण इथे बसलो. मी जास्त वेळ काही घेत नाही. तुमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो. आदरणीय बसलेले जे पाहुणे आहेत त्यांना मी एक छोटासा कलाकार आहे. मी जरी दिग्दर्शक असलो तरी मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांना आज मुंबई पुण्यामध्ये बऱ्यापैकी करतोय आणि माझ्यासोबत तुमच्यासारखे 50-100 कलाकार काम करतात. मला या गोष्टीचा आनंद आहे आणि मी सोबत आहे, तुमच्या सर्व टीम सोबत आहे, हमेशा आहे. आपलं हे जे रोपटं आहे राष्ट्रीय शक्ती फिल्मची, याला खूप दूरपर्यंत घेऊन जाऊया असं मला आजच्या दिवशी म्हणायचं आहे. आणि माझ्यासोबत आलेले अक्षय आयुष सर आहे, जे दूरदर्शनच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात, वर्धा जिल्ह्याचं काम बघतात. ते दुसरं असं चित्रपट महामंडळातल्या भरारी पथकाचे महाराष्ट्राचे ते मुख्य आहे, वेळातला वेळ काढून माझ्यासोबत आले. मी त्यांचा आभार मानतो आणि ते आलेले सर्व जे पाहुणे मंडळी आहे त्यांचं सुद्धा स्वागत करतो, आभार मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, तुमचाही मी आभार व्यक्त करतो. आणि 2 शब्द संपले आणि समोरचा कार्यक्रम करूया आपण.